नमस्कार. मातृवत्सल विंदानम अध्याय क्रमांक 7. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाय. अथ सप्तमोध्यायः. या कल्पाच्या सृष्टी निर्मितीच्या आरंभालाच प्रकटलेल्या आदिमातेच्या महिषासुरमर्दिनी स्वरूपाच्या महाकाली अवताराचे चरित्र ऐकून भारावलेल्या श्री परशुरामाने त्याच्या समोरील आदिमातेच्या गायत्री स्वरूपाच्या प्रतिमेस साष्टांग नमस्कार केला व त्यानंतर श्री गुरूंचे चरण धरून त्यांना अधिक सांगावे अशी विनंती करू लागला. श्री परशुरामावर अत्यंतिक प्रीती असणाऱ्या श्री गुरु दत्तात्रेयांनी तथास्तु म्हणून बोलण्यास आरंभ केला. श्री गुरु उवाच. हे परशुराम, नीट लक्ष देऊन ऐक. आदिमातेच्या महिषासुर मर्दिनी स्वरूपाने प्रकट केलेला द्वितीय अवतार म्हणजे महालक्ष्मी. ऋषी कश्यपाच्या दिती नावाच्या पत्नीपासून अनेक पुत्र उत्पन्न झाले. कश्यप ऋषीची ही दिती नावाची द्वितीय पत्नी अतिशय सुंदर होती व तिला एकच छंद होता की तिचे सौंदर्य काळाला झुगारून सदैव तसेच राहिले पाहिजे आणि ह्यासाठी द्रव्य व औषधींचा योग साधनांचा नित्य उपयोग करणे. ह्या तिच्या छंदामुळे तिचे लक्ष पती कश्यपाची सेवा, परमेश्वर भक्ती, यज्ञ याग व गुरुकुलाची देखरेख ह्यांवरून पूर्णपणे उडले. अशा रीतीने सर्व शुभ व पवित्र आचरणांपासून दिती दूर गेल्यामुळे हळूहळू तिचे मन पूर्णपणे माझे सौंदर्य विश्वात सर्वश्रेष्ठ असले पाहिजे या भावनेने भरून गेले. कारण सौंदर्याची जपणूक हाच तर तिचा छंद होता. एक दिवस कश्यप ऋषींना भेटण्यासाठी त्यांची प्रथम पत्नी अदितिमती ही हिमालयातून आश्रमात आली. ऋषी कश्यपांची प्रथम पत्नी अदितिमती ही हिमालयात पर्वताच्या कुशीतील मरीची ऋषींच्या आश्रमामध्ये राहून तपसाधना व गुरुकुल सेवा करीत असे. ऋषी मरीची हा कश्यपाचा पिता होता. अदितीने अदितिमतीस आधीही अनेक वेळा पाहिलेले होते, परंतु ह्यावेळेस अदितिमतीचे रूप पाहिल्यापेक्षा खूप अधिक तेजपुंज व सुंदर दिसत होते. अदितिमतीचे लावण्य अप्रतिम आहे असे उद्गार आश्रमात येणारे सर्व ऋषीवर व सम्राट आदराने उच्चारू लागले व त्याबरोबर हे सौंदर्य पवित्र तेजाने युक्त आहे असे म्हणून अदितिमतीला प्रणाम करू लागले. दितीचे मन फक्त स्वसौंदर्याच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेने भरलेले असल्यामुळे तिला अदितिमतीच्या स्तुतीमुळे खेद वाटू लागला व त्या खेदाचे रूपांतर दुःखात झाले. त्यातच काही काळानंतर अदितिमतीचे 33 पुत्र तिथे येऊन दाखल झाले. त्यांना त्यांच्या दिव्य तपोबलामुळे देव ही संज्ञा प्राप्त झालेली होती. त्यांचे सौंदर्य व तेज पाहून दितीच्या मनातील दुःखाचे रूपांतर आता द्वेषात झाले व तिने पती कश्यपाकडे आपले सौंदर्य अदितिमतीपेक्षा वरचढ व्हावे म्हणून उपाय मागितला. ऋषी कश्यपाने तिला अशी तुलना व स्पर्धा करू नकोस असा उचित सल्ला दिला, परंतु दिती आपला हट्ट सोडेना. त्यामुळे कश्यपाने तिला तपश्चर्या करण्यास सांगितले. परंतु दितीचे मन खेद, दुःख व द्वेष ह्यांनी खच्चून भरलेले असल्यामुळे तिला एकाग्र मनाने तपाचरण करणे शक्य होईना. आपण आता कधीच अदितिमती एवढ्या सुंदर होऊ शकणार नाही या जाणीवेने तिच्या मनात अदितिमतीविषयी प्रखर क्रोध व प्रचंड मत्सर उत्पन्न झाला. दितीच्या मनातील क्रोध व मत्सर ह्या युग्माने 66 पुत्र जन्मास घातले. दितीचे हे पुत्र जन्मताच दितीच्या श्रेष्ठत्वाचा गर्व, द्वेष, क्रोध आणि मत्सर ह्या गुणांनी युक्त होते व त्यांच्या जन्माच्या खूप आधीपासूनच दितीकडे ईश्वर भक्ती उरलेली नसल्यामुळे हे दितीचे पुत्रही अभक्त अर्थात श्रद्धाहीन होते. दितीचे हे 66 पुत्र दैत्य ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. हे 66 दैत्य 33 देवांचा पाडाव कसा करता येईल याच विचाराने वाढू लागले. दितीच्या ह्या 66 पुत्रांपैकी प्रथम पुत्र हिरण्याक्ष व द्वितीय पुत्र हिरण्यकश्यपू हा होता. पुढे ह्या हिरण्याक्ष दैत्याने कुकर्म केल्यामुळे परमात्म्याने वराह रूप घेऊन त्याचा वध केला. त्यामुळे उरलेले 65 दैत्य आता नुसते श्रद्धाहीन नव्हे तर परमात्म्याचे शत्रू बनले व त्याला विरोध करण्यासाठी परमात्म्याच्या प्रकाश मार्गाच्या विरुद्ध असणाऱ्या अंधकाराच्या उपासना मार्गाचे अनुयायी बनले. ह्या हिरण्यकश्यपू दैत्याचा विवाह
कयाधू नावाच्या ऋषिकन्येशी झाला व त्यास प्रल्हाद नावाचा जगत विख्यात पवित्र पुत्रही झाला. कारण कयाधू ही महाविष्णूची निस्सीम भक्त होती व तिच्या प्रबळ भक्तिभावातूनच प्रल्हादाचा जन्म झाला. हिरण्यकश्यपूला त्यामुळे ही पत्नी व तिचा पुत्र आवडेनासे झाले. त्यामुळे त्याने निर्वाक नामक आचार्याच्या विकल्पा नावाच्या कन्येशी विवाह केला. ही विकल्पा तिच्या पित्याप्रमाणेच पूर्णपणे श्रद्धाहीन व भोगवादी होती. हिरण्यकश्यपूला ह्या विकल्पापासूनच अनुल्लाद नावाचा पुत्र झाला. भक्त श्रेष्ठ प्रल्हादाचा सावत्र बंधू असणारा हा अनुल्लाद सर्व दैत्य गुणांनी संपन्न होता. त्यातच मातुल गृहाकडून आलेल्या भोगवादी प्रवृत्तीमुळे तो अतिशय कामुक व भोगी होता. ह्याचे वर्तन पशुतुल्य असे. कुठलेही नीती नियम ह्याला जराही मान्य नव्हते. एवढेच नव्हे तर अदितीमतीचे पुत्र अर्थात देवगण पवित्र नियमांचे पालन करून घेणारे पवित्र रक्षक आहेत हे जाणून त्याचे सर्व पावित्र्याचा भंग करण्यास सुरुवात केली व त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला की ह्या देवगणांना पावित्र्याचे रक्षणाचे सामर्थ्य कोण देतो. त्याची आई विकल्पा आणि त्याची आजी दिती ह्या दोघींनी त्याला देवगणांच्या सामर्थ्याचा स्रोत महाविष्णू आहे हे सांगितले व त्याबरोबर दितीने परमात्म्याचे कार्य कसे चालते हे सांगितले आणि विकल्पाने त्याला या कार्यास विरोध कसा करायचा हे शिकवले. दितीच्या व विकल्पाच्या ह्या प्रशिक्षणामुळे हिरण्याक्ष पुत्र अनुल्लादाच्या मनात परमात्म्यास नाहीसा करून स्वतःच विश्वनियंत्रक दैत्येश्वर बनण्याची महाईषणा उत्पन्न झाली. त्याची ही महाईषणा राक्षसी महत्वाकांक्षा महिषीच्या अर्थात म्हशीच्या रूपात साकार झाली. आपल्या मनाची ही ताकद पाहून अनुल्लाद अधिक उन्मंत झाला व त्या उन्मादात अनुल्लाद त्या म्हैशी सरत झाला. या अनैसर्गिक अनुचित व अपवित्र रतीतून महिषासूर नावाचा असुर जन्मास आला. हा महिषासूर म्हणजेच परमात्म्याचा विनाश करून स्वतः विश्वनियंत्रक बनण्याच्या दैत्य अनुल्लादाच्या महाईषणेचा फलाचा अर्थात अपवित्रता कपट व ढोंग ह्या मार्गांनी विश्वसंचालक बनण्याच्या प्रयासांचा मूर्तिमंत आविष्कार होता. त्यामुळेच महिषासूर म्हणजेच पावित्र्याचे ढोंग करून अपवित्रता पसरवण्याची वृत्ती, कपट करून स्वतःलाच पवित्र परमात्मा सिद्ध करण्याची वृत्ती अर्थात सर्व अशुभांचे जनकत्व असा हा महिषासूर त्याच्या प्रत्येक दुर्गुणानुसार वेगवेगळे रूप घेऊ शकत होता. तो कधी महिष अर्थात रेडा, कधी माजलेला हत्ती, कधी तरस तर कधी प्रचंड दैत्य अशा विविध स्वरूपात वावरत असे. महिषासुराकडील हे सर्व दुर्गुण पाहून त्याची आजी विकल्पा व पणजी दिती अतिशय सुखावल्या. त्यांना खात्री वाटू लागली की त्यांचा हा पुत्रच त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण करू शकतो. त्यामुळे दितीने व विकल्पाने महिषासुराकडून ढोंगीपणा शिकून घेऊन मरीची ऋषींची सेवा करण्याचे नाटक सुरू केले आणि एक दिवस कपटाने मरीची आश्रमाच्या आजूबाजूचे सर्व वन जाळून टाकून यज्ञासाठी एकही संविधा मिळू शकणार नाही अशी व्यवस्था केली. मरीची ऋषी यज्ञात खंड पडणार ह्या विचाराने व्यथित झाले. त्या क्षणी दिती व विकल्पाने आमची हाडे संविधा म्हणून वापरा अशी विनंती मरीची ऋषींस केली. शुद्ध मनाच्या मरीची ऋषींना कपटाचा व ढोंगाचा वासही येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या दोघींची विनंती खरी मानून ऋषी मरीचींनी त्यांना प्रेमपूर्वक नकार दिला व तरीही त्यांचा आग्रह पाहून त्यांच्या प्रत्येक 12 केसांपासून समिधा बनवल्या आणि त्या दोघींना वर मागण्यास सांगितले. त्या दोघींनीही त्वरित महिषासुरास अजिंक्यत्व देण्यास सांगितले. ऋषी मरीचींना त्याच्या कपटाला फसून तसा वरही दिला. कारण त्यांना असे वाटले की स्वतःचा देह अर्पण करणाऱ्या ह्या दोघींचा वंशज व आपलाही खापरपंतू किती अधिक त्यागी असेल. त्यामुळे महिषासुरास अजिंक्यत्वाचा वर प्राप्त झाला आणि त्याच वेळेस मरीची ऋषींच्या यज्ञात अपवित्र समिधा पडल्यामुळे यज्ञाचे पावित्र्य नष्ट झाले व मरीची ऋषींची त्यांच्या कुळावरील सत्ता नाहीशी झाली. अशा रीतीने कुठलेही निर्बंध न उरलेला महिषासूर आता त्रैलोक्य जिंकण्यास व पावित्र्य मुळासकट उखडण्यास अर्थात परमात्म्याचा नाश करण्यास उद्युक्त झाला.
चंडिके तुझे अनंत उपकार, वात्सल्य तुझी कृपा आपण पारण, तव चरणी लोटांगण वारंवार, अनिरुद्ध शरणागत सद्भावे. इति दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवत्सल्य विंदाने श्री गुरु दत्तात्रय परशुराम संवादे महिषासुरमर्दिनी खंडे दैत्योत्पत्ती कारण विवेचनम महिषासुर जननम नाम सप्तमोऽध्यायः. फक्त